हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन अशी स्लीव्ज डिझाईन जी सध्या खूप चालते. तर इथे मी शिवणार आहे बर्फी कट स्लीव्ज डिझाईन किंवा तुम्ही त्याला समोसा कट पण म्हणू शकता. तर त्यासाठी काय करायचं, इथं जे मेन अस्तरचं कापड आहे त्यावरती स्लीव्जचं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जसे आपण रेग्युलर स्लीव्ज शिवतो की जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती स्लीव्ज सुईच्या बाजूने ठेवायची, शिलाई मारून घ्यायची. नंतर अशा पद्धतीने उलटून आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूने एक टीप मारायची आणि नंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि मग चारही बाजूने अस्तरच्या कापडाला चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारायची आणि मग एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. ही रेग्युलर पद्धतीने आपण अगोदर स्लीव्ज स्टिचिंग करून घ्यायची आणि नंतर मग आपण पाहणार आहोत की बर्फी कटचं मेजरमेंट कसं टाकायचं ते. आता इथे सगळ्यात आधी स्लीव्ज व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि सेंटरला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या किंवा अशा पद्धतीने घडी असेल तर फोल्ड करून व्यवस्थित सेंटर भाग काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूने 1 इंच आणि खालच्या बाजूने 1 इंच मेजरमेंट सोडायचं आहे. आणि नंतर मधला जो काही भाग असेल त्या पद्धतीने तुम्ही कॅनव्हास घ्यायचा आहे. आता इथे मी डबल स्लीव्जचं एकत्र कटिंग करत आहे, त्यामुळे मी डबल कॅनव्हास घेतलेला आहे. दोन्ही स्लीव्जचं मी अशा पद्धतीने एकत्र कटिंग करणार आहे. आता इथे पाहू शकता मी जे काही एक्स्ट्राचं कॅनव्हास आहे ते कट करून घेते. आता इथे कॅनव्हास घेताना तुम्ही तुमची जी स्लीव्जची लेंथ आहे त्यानुसार घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता. आणि मेजरमेंट पण स्लीव्जच्या लांबीनुसार कमी जास्त होणार आहे. आता ही जी स्लीव्ज आहे माझी तयार 9.5 इंच आहे. शिलाईनंतर ही 9 इंच होईल, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मेजरमेंट घेत आहे. पण तुमचं जेही काही मेजरमेंट असेल, कधी 10 कधी 10.5 त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. फक्त खालच्या बाजूने 1 इंच आणि वरच्या बाजूने 1 इंच सोडायचं आहे आणि मधला जो भाग आहे त्या पद्धतीने तुम्ही कॅनव्हास घ्यायचा आहे. आता मेजरमेंट टाकताना जे काही मधलं अंतर आहे त्याचे 3 व्यवस्थित भाग करून एक भाग मधला गॅपसाठी सोडणार आहे. म्हणजे समजा तुमची स्लीव्ज जर 2-2 इंच रुंदीची जर तुम्हाला बर्फी कट बनवायचा असेल तर मधला एक मार्जिन सोडायचा आहे. तेवढं मेजरमेंट मात्र तुम्ही तुमच्या पद्धतीने मेजर करून घ्यायचं आहे. आता मी इथं अगोदर बघितलं पण माझं 2-2.5 इंचाचं बसत नाही, म्हणून मी इथे 2.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे. मध्ये अर्धा इंच गॅप प्लेटसाठी, खाली पुन्हा 2.25 इंच, पुन्हा अर्धा इंच गॅप आणि पुन्हा 2.25 इंच अशा पद्धतीने मी मेजरमेंट बसवलेलं आहे. म्हणजे जो काही मेजरमेंट आहे त्याचे 3 भाग करायचे आणि प्लस 1 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे. तर आता हे भाग केल्यानंतर पुन्हा ते जे आपण 3 भाग जे केलेले आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता मी इथं 2.25 इंचांचा जो काही भाग आहे मधला त्याचं सेंटर पॉईंट काढत आहे. अशा पद्धतीने तिन्ही जे भाग आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि मग तिथे आपण आकार देणार आहे. पान कटचं पण तुम्ही जर स्लीव शिवणार असेल तर अशाच पद्धतीने करायचं, फक्त गोलवा आकार द्यायचा आणि बर्फी कटमध्ये त्रिकोणी आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने मेजरमेंट दिल्यानंतर पुन्हा बाजूला तुम्हाला किती मेजरमेंट सोडायचे तेही स्लीवचा जो काही दंडघेर आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. कमी दंडघेराची बाही असेल म्हणजेच 5-6 इंच तर तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता. जर दंडघेर खूप मोठा असेल, म्हणजे जर मोठी चेस्ट साईज असेल आणि दंडघेर मोठा असेल तर तुम्ही 1 इंचापर्यंत पण रुंदी ठेवू शकता. आता मी इथे 1 इंच ठेवलेली आहे कारण ही मीडियम साईज 36 साईजचं चेस्ट आहे आणि दंडघेर आहे 5.5-6 इंच, त्यामुळे मी 1 इंचाचं मेजरमेंट सोडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने 3 बॉक्स आखून घेतले आहेत. आता बाजूला या बॉक्सच्या बाजूला तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचे आणि अशा पद्धतीने मार्किंग घ्यायचे आणि बाकीचा जो काही कॅनव्हास आहे ते इथे कट करून घ्यायचा आहे. तर आता मी हे कॅनव्हास थोडंसं एक्स्ट्राचं ठेवून कट केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट मार्किंगवरतीही कट करू शकता. आता कट केल्यानंतर हे जे बॉक्स आपण आखून तयार केलेले आहे तेही व्यवस्थित कट करायचे. मात्र आपण जे मार्किंग केलं आहे त्याच्या आतमध्ये एक सूत मेजरमेंट सोडायचे, म्हणजे एक दोऱ्याच्या मापाचं, आणि मग हे कटिंग करायचे. तंतोतंत त्यावरती घ्यायचं नाही, नाहीतर जर तुम्ही तंतोतंत त्यावरती घेतलं आणि जर शिलाईमध्ये पण थोडंसं जातं म्हणजेच मग आपलं 1.25 इंचाचा तो गॅप होईल. तर त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की तुमचे दंडघेर किती आहे, त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी जे हे काही बनवलेलं आहे कॅनव्हासवरती तर ते आपण आता अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे. तर दोन्हीही झालेले आहेत माझे इथं. तर आता मी अस्तरवरती घेतलेलं आहे. अस्तर घेताना मात्र जेवढं कॅनव्हास आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चारही बाजूने ह्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे.
म्हणजेच कॅनव्हासला चारही बाजूने अस्तर लपेटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे कॅनव्हास व्यवस्थित अशा पद्धतीने जो काही आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे स्लीव्जचा त्यावरती ठेवायचे। आणि आता मी इथे पिन न लावता डायरेक्ट शिलाई मारते, कारण पिनने पण थोडं इकडं तिकडं सरकतं। तर शिलाई मी ही जी आहे तर 5 नंबरची शिलाई मारून घेतली आहे, त्यामुळे काय होतं की कॅनव्हास इकडे तिकडे सरकत नाही आणि ही शिलाई आपण इझिली नंतर उसवून टाकू शकतो। आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण जे काही बॉक्स आहे त्याच्या कडेने इथे एकदम सारखं मेजरमेंट म्हणजेच 1/4 इंचपेक्षाही थोडंसं कमी मार्किंग घेऊन अशा पद्धतीने शिलाई मारत आहे। शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे, एकदम एकसारखी शिलाई मारायची आहे। कमी जास्त जर शिलाई झाली तर जो शेप आहे बर्फी कटचा तो बिघडून जाऊ शकतो आणि प्रत्येक बॉक्सला वेगवेगळ्या बाजूने म्हणजेच वेगवेगळी शिलाई मारायची आहे। एकदम एकसारखा धागा घ्यायचा नाही, कारण मध्ये आपण कट देणार आहोत। म्हणजेच वरचा जो बॉक्स आहे त्याला शिलाई मारून झाली की तो धागा कट करून घ्यायचा। त्यानंतर मग सेंटरला जो कट आहे त्याचा शिलाई मारून घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा आणि मग नंतर मग खालच्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने धागा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता, आता मी सेंटरला शिलाई मारल्यानंतर हा धागा कट केला आहे आणि आता खालच्या बाजूने मी शिलाई मारून घेते। हे पहा शिलाई मारून झालेली आहे। आता आपण इथे कट देऊन घ्यायचे आहे, पण त्याआधी ही जी 5 नंबरची जी टीप मी म्हटले होते ना आपण उसवणार आहे ती अगोदर व्यवस्थित उसवून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचे आणि नंतर आपण इथे आता सेंटरला कट देणार आहोत। तर सेंटरला कट देण्यासाठी इथे पाहू शकता आधी फोल्ड करायचं मधोमध आणि मग कट द्यायचा आहे आणि तिन्ही जे बॉक्स आहे ते अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे कट करून झाल्यानंतर जे काही चारही कोने आहेत तेही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। तिथे छोटे छोटे कट द्यायचे, पण कट देताना मात्र लक्ष ठेवायचे की जो काही शिलाईचा धागा आहे तो कट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग कट द्यायचा। आता मध्ये आपण जो एक अर्धा इंचाचा गॅप ठेवला होता तिथेही कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे आणि मग कट केलेला कॅनव्हास अशा पद्धतीने हे तिन्ही जे आकार आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि मग ह्याला शिलाई मारायची आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट प्रेस करू शकता आणि आतल्या बाजूने हात शिलाई मारू शकता। पण आता मी इथे लेस वापरणार आहे, लेस लावणार आहे, त्यामुळे मी इथं शिलाईच मारून घेत आहे डायरेक्ट। अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि मग पहिला एक कट आणि नंतर आता दुसऱ्या कटवरतीही अशाच पद्धतीने शिलाई मारून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईन स्लीव्ज डिझाईन बघायला आवडत असतील तर हा चॅनल ब्लाऊज डिझाईन स्लीव्ज डिझाईन किंवा ड्रेस कटिंग किंवा शिलाईविषयी कुठल्याही प्रकारची माहिती या चॅनलवर उपलब्ध आहे। तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता मी तिन्ही जे कट आहे त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण इथे यावरती लेस लावणार आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमचं साडीवर मॅचिंग जो काही लेस असेल तो लावू शकता, किंवा तुम्ही गोट पण आतल्या बाजूने जो गोट भेटतो गोल्डन वगैरे कलरचा किंवा कलरमध्येही आजकाल मार्केटमध्ये गोट उपलब्ध आहे, तुम्ही तेही गोट इथे वापरू शकता। पण मला इथे अशी लेस लावायची होती म्हणून जी छोट्या साईजमध्ये सगळ्यात छोट्या साईजमध्ये लेस असते ती मी इथं अशा पद्धतीने लावून घेते। पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशी जो आकार आहे त्या आकारावरतीच इथे लेस लावायची आहे। आता इथे पूर्ण लेस जोडून झाल्यानंतर कडेलाही मी अजून एक दुसऱ्या बाजूने लेसच्या दुसऱ्या टोकाला पण शिलाई मारून घेत आहे। तर इथे पूर्ण स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।